विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक ए.बी. रायते तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण भूगोलाचं जे प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 या प्रकरणाची जी सुरुवात केलेली होती, त्या माध्यमातून आपण लोकसंख्येचे जे घटक आहेत त्या लोकसंख्येच्या घटकांचा अभ्यास करत आहोत. म्हणजेच थोडक्यात लोकसंख्येचा सर्वांगीण अभ्यास करताना किंवा लोकसंख्येचा विस्तृत अभ्यास करताना जे वेगवेगळे निकष वापरले जातात आणि त्या निकषांच्या आधाराने लोकसंख्या समजून घेण्याचा जो प्रयत्न केला जात असतो तो आपण या प्रकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेत आहोत. लोकसंख्या हे एक संसाधन म्हणून या ठिकाणी या प्रकरणाच्या माध्यमातून आपण अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण सर्वप्रथम लोकसंख्येची वयोरचनेनुसार जो अभ्यास आहे किंवा लोकसंख्येचं वयोरचनानुसार जी स्थिती आहे ती कशा प्रकारे असते आणि एकूणच त्या प्रदेशातील लोकसंख्येवरती त्याचा काय प्रभाव पडतो, देशाच्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा काय प्रभाव पडतो आणि लोकसंख्येचा अभ्यास करताना ती वयोरचनेनुसार का केली जाते, कशा पद्धतीने केली जाते, याचं आकलन जे आहे ते आकलन आपण मागच्या तासाला केलेलं आहे किंवा मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम एक मनोरा बघितला होता. त्या मनोराचे 3 जे विभाग होते त्या 3 विभागाचे किंवा प्रकारांचा अभ्यास आपण केला होता. यामध्ये विस्तारणारा असेल, संकोचणारा असेल किंवा स्थिरावलेला, या 3 गटांमध्ये मोडणारी जी स्थिती असते वयोरचनेची कुठल्याही प्रदेशाची, ती आपण अभ्यासली होती. त्याच्या वैशिष्ट्य किंवा त्याचा प्रभाव जो असतो तो प्रभाव कशा पद्धतीने होत असतो, लोकसंख्येच्या एकंदरीत स्थितीवरती कशा पद्धतीने प्रभाव पडत असतो, तेही आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलेलं आहे. आज आपण लोकसंख्येचा अभ्यास करताना दुसरा जो निकष आहे किंवा लोकसंख्येचा दुसरा जो घटक आहे त्याच्या आधारे अभ्यास करणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे लिंगरचना. विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रदेशातील लोकसंख्येचा एकंदरीत जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या प्रदेशातील लोकसंख्येचं वर्गीकरण किंवा विभाजन हे प्रामुख्याने 2 गटात केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. पहिला गट ज्याला आपण पुरुष म्हणतो आणि दुसरा गट जो आहे तो महिलांचा किंवा स्त्रियांचा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात कुठल्याही प्रदेशातील लोकसंख्येमध्ये प्रामुख्याने स्त्रियांचं आणि पुरुषांचं सहअस्तित्व आपल्याला आढळून येईल. आणि लोकसंख्येचा विस्तृत अभ्यास करताना या दोन्ही घटकांची एकंदरीत स्थिती आणि परस्पर रेशो किंवा प्रमाण कशा पद्धतीने आहे तो सुद्धा समजून घेणं अतिशय आवश्यक असतं. आणि म्हणून आज आपण लोकसंख्येचा अभ्यास करताना सर्वसामान्यपणे एखाद्या प्रदेशाची लोकसंख्येची जी रिंगरचना असते ही कशा पद्धतीने आहे, त्याचा काय प्रभाव पडत असतो, अर्थव्यवस्थेवरती त्याचा काय प्रभाव पडत असतो, लोकसंख्या शास्त्रीय स्थिती नेमकी काय असते, ते आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. बघा, लोकसंख्या मनोरे वयोगटानुसार स्त्री व पुरुषांचे प्रमाण दर्शवितात, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे की त्या व्हिडिओमध्ये वयोगटानुसार आपण अभ्यास केला आणि तो स्त्रियांचा आणि पुरुषांचा दोघांचाही केलेला आहे. म्हणजे दोन्हींचंही एकंदरीत स्थिती आणि वयानुसार त्यांचं जी टक्केवारी आहे लोकसंख्येमध्ये ती आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे. स्त्री व पुरुषांचं प्रमाण हे लोकसंख्येचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. कुठल्याही प्रदेशाच्या लोकसंख्येचं जर आपण अभ्यास केला किंवा त्याचं विश्लेषण केलं तर त्यामधील स्त्रियांची संख्या, पुरुषांची संख्या किंवा परस्पर प्रमाण हा लोकसंख्येच्या अभ्यासामधला अतिशय महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी मानला जातो. स्त्री व पुरुषांच्या लोकसंख्येतील प्रमाणाला लिंग गुणोत्तर म्हणून ओळखलं जात असतं. म्हणजेच साधारणपणे एकूण लोकसंख्येमध्ये स्त्रियांचं प्रमाण नेमकं किती आहे, पुरुषांचं प्रमाण नेमकं किती आहे आणि त्या रेशोलाच सर्वसामान्यपणे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची असलेली जी संख्या आहेत त्या संख्येला साधारणपणे त्या लोकसंख्येमध्ये लिंग गुणोत्तर म्हणून ओळखलं जात असतं. आणि
हे साधारणपणे ज्या सूत्रानुसार काढलं जात असतं ते सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे. आता बघा, यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेणं आवश्यक आहे, की लिंग गुणोत्तर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी काढलं जात असतं. आपल्या देशामध्ये लिंग गुणोत्तर काढताना हजाराच्या पटीत त्या ठिकाणी काढलं जात असतं, तर अमेरिकेसारख्या देशामध्ये लिंग गुणोत्तर हे 100च्या पटीत त्या ठिकाणी काढलं जात असतं. म्हणून सूत्रांमध्ये काही थोडासा फरक आपल्याला जो आहे तो या ठिकाणी दिसून येईल. भारतामध्ये हजाराच्या पटीत लिंग गुणोत्तर जे आहे ते काढलं जात असतं. त्यामुळे आपण या ठिकाणी भारतात लिंग गुणोत्तर काढण्यासाठी जी सूत्र आहेत ते सूत्र आपण बघूया. बघा, या ठिकाणी लिंग गुणोत्तर काढण्यासाठी जे सूत्र दिलेलं आहे बघा, लिंग गुणोत्तर बरोबर स्त्रियांची एकूण संख्या भागिले किंवा छेद पुरुषांची एकूण संख्या आणि इंटू 1000. लक्षात घ्या, स्त्रियांची एकूण संख्या म्हणजे त्या प्रदेशात जी एकूण लोकसंख्या आहे त्यापैकी स्त्रियांची जेवढी संख्या असेल ती संख्या, त्याला पुरुषांच्या एकूण संख्येने भागणे आणि त्याला 1000ने गुणल्यानंतर जे उत्तर येत असतं किंवा जी संख्या समोर येते ती संख्या म्हणजेच त्या प्रदेशाचं लिंग गुणोत्तर निघत असतं किंवा लिंग गुणोत्तर जे आहे ते कळत असतं. म्हणजेच सर्वसामान्यपणे बघा, या सूत्राचा अर्थ काय होतो? या सूत्राचा अर्थ असा होतो की त्या प्रदेशातील एकूण स्त्रियांची संख्या आणि पुरुषांची एकूण संख्या यांचं परस्पर भागाकार केल्यानंतर गुणिले 1000 म्हणजे 1000च्या पटीमध्ये सर्वसामान्यपणे त्या प्रदेशातील स्त्रियांची संख्या किती आहे, म्हणजेच त्या प्रदेशातील पुरुषांच्या एकूण संख्येपैकी 1000च्या पटीमध्ये म्हणजे 1000 पुरुषांमागे त्या प्रदेशात किती स्त्रिया आहेत किंवा स्त्रियांची संख्या आहे, यालाच त्या प्रदेशाचं लिंग गुणोत्तर म्हणून संबोधलं जात असतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. बघा, आता देशातील स्त्रियांची स्थिती पुरुषांच्या तुलनेत लिंग गुणोत्तराच्या आधारे सांगता येते. म्हणजे एखाद्या प्रदेशातील स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत किती आहे हे जर आपल्याला स्पष्ट करून सांगायचं असेल किंवा हे जर अगदी अचूकपणे सांगायचं असेल तर त्यासाठी लिंग गुणोत्तराचा आधार घ्यावा लागतो. लिंग गुणोत्तराच्या माध्यमातून किंवा लिंग गुणोत्तरामुळे सर्वसामान्यपणे एखाद्या प्रदेशामध्ये स्त्रियांची जी संख्या आहे ती 1000 पुरुषांच्या मागे किती आहे, म्हणजे 1000 पुरुषांच्या मागे 1000 स्त्रिया आहे किंवा 1000 पुरुषांच्या मागे 970 स्त्रिया आहेत किंवा 1000 पुरुषांच्या मागे 1050 स्त्रिया आहेत. ही काय झाली, आकडेवारी झाली. आणि या आकडेवारीच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की 1000 पुरुष ज्या प्रदेशात आहे त्या प्रदेशामध्ये 970 स्त्रिया आहे किंवा 1000 पुरुषांमागे 1000 स्त्रिया आहे किंवा 1000 पुरुषांमागे 1050 स्त्रिया आहेत. हे सर्वसामान्यपणे स्थिती जी आहे ती दिसून येते. आणि जी काही संख्या असते ती संख्या प्रामुख्याने त्या प्रदेशाचं लिंग गुणोत्तर जे आहे ते दर्शवता येतं. आणि त्यातून आपल्याला स्त्रियांची जी स्थिती आहे प्रदेशामधील आणि त्यांची जी संख्या आहे ही चांगली आहे की कमी म्हणजेच खराब आहे हे आपल्याला त्या ठिकाणी समजू शकतो. त्याचा अचूक अभ्यास जो आहे तो करता येऊ शकतो. आता जर आपण जागतिक स्तरावर एकूण जगाची लोकसंख्या जर आपण बघितली आणि त्या जगाच्या लोकसंख्येचं एकूण विश्लेषण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की सर्वसामान्यपणे जगाच्या लोकसंख्येचं लिंग गुणोत्तर दर्शवण्यासाठी सुद्धा जागतिक स्तरावरती हजाराच्या पटीत म्हणजेच भारतामध्ये ज्या पद्धतीने लिंग गुणोत्तर काढलं जातं त्याच पद्धतीने जागतिक लिंग गुणोत्तर दर्शवण्याची पद्धत वापरली जात असते. आणि यामध्ये जागतिक स्तरावरती सर्वसामान्यपणे दर 1000 पुरुषांमागे 990 स्त्रिया असलेलं आपल्याला आढळून येतं. म्हणजेच जगात ज्याला आपण जगाचं लिंग गुणोत्तर म्हणूयात किंवा जागतिक लिंग गुणोत्तर म्हटलं तरी हरकत नाही, तर जगाचं लिंग गुणोत्तर जे आहे ते 990 स्त्रिया असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे याचा साध्या शब्दात अर्थ होतो की जगामधील 1000 पुरुषांच्या मागे 990 स्त्रिया असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यामध्ये बघा, लाटविया, इस्टोनिया, रशिया व युक्रेन हे जे काही देश आहे या देशांमध्ये लिंग गुणोत्तर सर्वात जास्त म्हणजेच दर 1000 पुरुषांच्या तुलनेत
1162 एवढं असलेलं आपल्याला दिसून येतं. बघा, जगात काही देश असे आहेत की जगाचं जरी ॲव्हरेज लिंग गुणोत्तर हे 990 असलं तरी सगळ्या देशांमध्ये किंवा सगळ्या प्रदेशांमध्ये हे काही 990 सारखंच आहे असा त्याचा अर्थ नाही. तर ते ॲव्हरेज 990 आहे, पण त्याची मध्ये प्रदेशावाईज जर आपण त्याचा विचार केला, त्याचं विश्लेषण केलं, तर आपल्याला असं लक्षात येतं की काही प्रदेशांमध्ये ते 990पेक्षा कमी आहे, तर काही प्रदेशांमध्ये ते 990पेक्षा जास्त असलेलं सुद्धा आपल्याला दिसून येतं. त्यासाठीच त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की 4 देश आपल्यासमोर दिलेले आहे बघा, लाटविया, इस्टोनिया, रशिया आणि युक्रेन. या देशांचं लिंग गुणोत्तर जगात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेल्या प्रदेशांमध्ये मोडतात किंवा जगातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेले हे 4 देश आहेत. आणि या चारही देशांचं लिंग गुणोत्तर 1162 म्हणजेच 1000 पुरुषांच्या मागे या प्रदेशामध्ये 1162 स्त्रिया असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे पुरुषांच्या तुलनेत 1000 मागे 162 स्त्रिया अधिक असलेल्या आपल्याला दिसतील आणि ही एक चांगली स्थिती या देशांमध्ये पाहायला मिळते. तर संयुक्त अरब अमिरात, ज्याला आपण UAE म्हणतो, या संयुक्त अरब अमिरातीमध्ये या लिंग गुणोत्तराची जर स्थिती आपण बघितली तर जगातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला देश म्हणून UAEला ओळखलं जातं. या देशाचं जे लिंग गुणोत्तर आहे ते दर 1000 पुरुषांच्या तुलनेत 667 एवढंच असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजेच जगात सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला देश हा UAE आहे किंवा त्याला आपण संयुक्त अरब अमिरात म्हणतो, हा देश आहे. आणि फक्त 667 स्त्रिया दर 1000 पुरुषांमागे UAEमध्ये आढळत असतात. म्हणजे सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला हा देश आहे. त्याचप्रमाणे चीन असेल, भारत असेल, भूतान असेल, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, या देशांमध्ये सुद्धा सरासरीपेक्षा लिंग गुणोत्तराचं जे प्रमाण आहे जागतिक सरासरीपेक्षा कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. थोडक्यात हे 4 देशच नाही तर आशिया खंडातील इतरही देश जे आहे या देशांची स्थिती सुद्धा सर्वसामान्यपणे भारतासारखे किंवा भूतानसारखे किंवा पाकिस्तानसारखे असलेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच आशिया खंडामधील एकूण जे देश आहेत किंवा विविध जे देश आहेत या देशांचं आपण जर लिंग गुणोत्तर बघितलं तर जागतिक सरासरीपेक्षा सुद्धा कमी असलेलं आपल्याला आढळून येईल. म्हणजे या देशांमध्ये लिंग गुणोत्तर जे आहे हे यांचं प्रमाण कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने सर्वसामान्यपणे जी स्थिती आहे लिंग गुणोत्तराच्या बाबतीत ही स्थिती प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता बघा, या ठिकाणी आपल्यासमोर पुन्हा काही कृती दिलेली आहे बघा. या कृतीचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. या ठिकाणी बघा, जनगणना 2011 नुसार भारताचे लिंग गुणोत्तर शोधा असं एक कृती त्या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही सर्वजण ते शोधू शकतात. 936 च्या दरम्यान किंवा 940च्या दरम्यान आपण भारताचं लिंग गुणोत्तर 2011च्या जनगणनेनुसार असलेलं आपल्याला आढळून येईल किंवा तुम्ही त्याचा अधिक शोधसुद्धा घेऊ शकतात. आणखी पुढे काही कृती दिलेली आहे, ती कृती आपल्याला समजून घ्यायची आहे. ज्या मुद्द्याच्या आधारे ती कृती दिलेली आहे तो मुद्दा आहे लोकसंख्येचा लाभांश. आता लोकसंख्येचा लाभांश किंवा नेमकी ही संकल्पना काय आहे ती आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे. ती समजून घेण्यापूर्वी आपण ही कृती या ठिकाणी बघूया. ही कृती जर आपण अभ्यासली, तिचं विश्लेषण केलं तर निश्चितच आपल्याला ही संकल्पनासुद्धा समजून घेण्यास या ठिकाणी मदत होईल. आता ही जी कृती दिलेली आहे या कृतीसाठी एक तक्ता दिलेला आहे बघा. खालील तक्त्याचं वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा अशा प्रकारची सूचना या कृतीसाठी दिलेली आहे. 2.1 क्रमांकाचा हा तक्ता आहे आणि या तक्त्यामध्ये भारताचं लोकसंख्येचा लाभांश जो आहे तो दर्शवलेला आहे. आता आपल्याला ही संकल्पना समजूनच घ्यायची आहे, पण त्या संकल्पना समजून घेताना ही आकडेवारी जेव्हा आपण बघू, तिचं विश्लेषण करू आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न करू, त्यामधून बऱ्यापैकी आपल्याला ही संकल्पना जी आहे ही समजण्यास मदत या ठिकाणी होणार आहे. आता यामध्ये 3 कॉलम दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये दशक म्हणजे 10 वर्षाचा काळ. लक्षात घ्या, इथं कालावधी दिलेला आहे आणि तो दशकामध्ये दिलेला आहे. म्हणजे 10 वर्षांचा पिरियड जो आहे, ड्युरेशन जे आहे ते प्रत्येक गटामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि
नुसार आपल्याला त्या कालावधीनुसार त्या प्रदेशातील पुढचे जे घटक आहेत, जे लोकसंख्येच्या संदर्भात दिलेली जी माहिती आहे किंवा जे काही गुणोत्तर दिलेलं असेल, जी काही टक्केवारी दिलेली असेल ती आपल्याला समजून घ्यायची आहे. सुरुवात झालेली आहे 2001 पासून आणि या तक्त्याचा शेवट 2040च्या दरम्यानचा जो कालावधी, म्हणजे भविष्यातल्या सुद्धा काही काळांचा या ठिकाणी अंदाज दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही अंदाजित आकडेवारी या ठिकाणी दिलेली आहेत. काही जी घडून गेलेला काळ आहे किंवा जे प्रत्यक्ष जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीच्या आधारे काही दिलेले आहेत आणि काही आकडेवारी ही पुढच्या काळात लोकसंख्याशास्त्रीय घटकांनुसार केलेल्या अभ्यासानुसार जो अंदाज येऊ शकतो त्या अंदाजानुसार वर्तवण्यात आलेले आहे. तर आपण हा तक्ता आधी समजून घेऊया. बघा, पहिल्यामध्ये दशक म्हणजे 10 वर्षाच्या कालावधीचे 4 गट दिलेले आहे. 2001 ते 2010, 2011 ते 2020, 2021 ते 2030 आणि 2031 ते 2040 असे 4 गट त्या ठिकाणी दिलेले आहे. दुसऱ्या कॉलममध्ये कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर या ठिकाणी दिलेले आहे. आता आपल्याला या दोनही संकल्पना माहिती आहे. कार्यशील म्हणजे काय? प्रत्यक्ष कार्य करणारे, प्रत्यक्ष कार्यशील लोकसंख्या म्हणजे साधारणपणे आपण ज्याला 15 ते 60 या वयोगटामध्ये जी लोकसंख्या असते ही सामान्यपणे प्रत्यक्षपणे काम करत असते, म्हणून यांना कार्यशील लोकसंख्या म्हणतात. तर अकार्यशील म्हणजे जी लोकसंख्या प्रत्यक्ष वर्किंग प्रोसेसमध्ये किंवा प्रत्यक्ष काम करत नाही, तर ती इतर म्हणजे थोडक्यात कार्यशील लोकसंख्येवरती अवलंबून असते किंवा जी उत्पादन प्रक्रियेत सहभाग नोंदवत नाही किंवा भाग घेत नाही किंवा ज्यांच्याकडून कुठलीही प्रकारची प्रोडक्टिव्हिटी नसते, अशी जी लोकसंख्या असते त्यांना अकार्यशील लोकसंख्या म्हणतात. या अकार्यशील लोकसंख्येचे सुद्धा 2 गट असतात, आपल्या सर्वांना कल्पना आहे. यामध्ये 0 ते 15 वयोगटातला पहिला गट आहे जो बालकांचा असतो, हा सुद्धा अकार्यशील गट असतो. पण भविष्यातला तो कार्यशील गट आहे. आणि दुसरा जो गट आहे 60 वर्षानंतरचा जो लोकसंख्या असते, या लोकसंख्येला सुद्धा अकार्यशील गट म्हणजेच हे वृद्धांचं प्रमाण यामध्ये असते किंवा वृद्ध लोकसंख्या आपण ज्याला म्हणतो ती लोकसंख्या यामध्ये मोडत असते. ही सुद्धा कार्यशील गटांवरती अवलंबून असते. आणि म्हणून कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्या एखाद्या प्रदेशामध्ये नेमकी किती आहे त्याचं सुद्धा लोकसंख्येच्या अर्थव्यवस्थेच्या विकासावर प्रभाव पडत असतो. आणि म्हणून लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये कार्यशील आणि अकार्यशील अशा दोन्ही पद्धतीने विश्लेषण करून त्याचे सुद्धा अभ्यास जो आहे तो केला जात असतो. या दुसऱ्या कॉलममध्ये कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर म्हणजे भारतामध्ये कार्यशील लोकसंख्येचा रेशो किंवा प्रमाण किती आहे, किती टक्के लोकसंख्या आहे, आणि अकार्यशील म्हणजे डिपेंडंट पॉप्युलेशन आपण ज्याला म्हणतो किंवा अवलंबित लोकसंख्या आपण ज्याला म्हणतो त्या लोकसंख्येचं प्रमाण किती आहे किंवा त्याचा रेशो किती आहे ते दर्शवण्याचा प्रयत्न या दुसऱ्या याच्यामध्ये केलेला आहे. कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी आणि तिसऱ्या कॉलममध्ये प्रत्यक्षपणे प्रोडक्टिव्हिटी किंवा उत्पादन क्षमतेत सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या किती आहे तेही टक्केवारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. तर आपण बघा 2001 ते 2010 या 10 वर्षाच्या काळाची स्थिती जर बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की 1.33ला 1 असा रेशो असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच ज्या वेळेस 1.33 टक्के किंवा आपण ज्याला म्हणू शकतो पर्सेंट जेव्हा रेशो हा कार्यशील गटाचा होता तेव्हा अकार्यशील गट हा 1% किंवा 1 इतका असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचं जर विश्लेषण केलं तर त्यामधले आपल्याला असं दिसतं की सर्वसामान्यपणे 57.1% लोकसंख्या आपली 2001 ते 2010 या कालावधीमध्ये कार्यशील लोकसंख्या होती. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लोक हे प्रत्यक्ष वर्किंगमध्ये किंवा कार्यप्रणव लोकसंख्या म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो. 2011 ते 2020 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 1.53ला 1 असा रेशो असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे त्यावेळेस कार्यशील लोकांचं प्रमाण 1.53 होतं तर अकार्यशील लोकसंख्येचं प्रमाण 1 असलेलं आपल्याला दिसून येतं. याचं नुसार जर आपण बघितलं तर 60.5% लोकसंख्या आपल्या एकूण लोकसंख्येमधली 60.5% लोकसंख्या ही कार्यशील लोकसंख्या असलेली आपल्याला दिसते. 2021 ते 2030 हा येणाऱ्या 10 वर्षाचा कालावधी आहे.
आणि हा कालावधी अजून घडायचा आहे आणि म्हणून या ठिकाणची जी लोकसंख्या आहे ही अंदाजित आहे. हा रेशो अंदाजित आहे. 1.81ला 1 म्हणजेच जिथं कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण 1.81 आहे आणि अकार्यशील लोकसंख्येचं प्रमाण 1 आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि त्यातून जर आपण बघितलं कॅल्क्युलेशन केलं तर 64.4% लोकसंख्या ही आपल्या देशामध्ये या पुढच्या दशकामध्ये ही कार्यशील लोकसंख्येचा गट असलेली दिसेल. आणि अकार्यशील उरलेली जी लोकसंख्या असेल ती अकार्यशील किंवा अवलंबित लोकसंख्या आपण ज्याला म्हणू शकतो किंवा डिपेंडंट पॉप्युलेशन आपण ज्याला म्हणू शकतो ती असलेली आपल्याला निदर्शन असेल. 2031 ते 40 हा पुढच्या 10 वर्षाचा कालावधी आहे. या पुढचा दशक आपण ज्याला म्हणू शकतो. यामध्ये 1.72 ही कार्यशील लोकसंख्येचा रेशो आहे. तर त्याला जर आपण बघितलं अकार्यशील लोकसंख्येचं प्रमाण त्यावेळेस 1 असलेलं आपल्याला दिसेल. म्हणजे 1.72 1 किंवा 1.81 1 अशा पद्धतीने त्याचं वाचन जे आहे ते केलं जात असतं. 1.33 1 म्हणजे जेव्हा 1.33 लोक कार्यशील असतील तेव्हा एक माणूस अकार्यशील असेल. तसंच 2031मध्ये 1.72 लोक जेव्हा कार्यशील असतील तेव्हा एक माणूस त्यामागे अकार्यशील असेल, अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर एकूण लोकसंख्येच्या 63.2% इतकी लोकसंख्या आपल्याला अशी दिसेल की जी कार्यशील लोकसंख्या भारतामध्ये असणार आहे. अशा प्रकारची सर्वसामान्यपणे भारतातील लोकसंख्येच्या जो काही प्रमाण आहे किंवा स्थिती आहे ती स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता याच्या आधारावरती आपल्यासमोर काही प्रश्न दिलेले बघा. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी शोधायची आहेत. यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, तक्त्यातून कोणती माहिती मिळत आहे. आता या तक्त्यातून जर आपण माहितीचा शोध घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की भारतातील लोकसंख्येचा जो लाभांश आहे बघा, हा लाभांश या ठिकाणी आपल्याला दिसतो. भारतातील लोकसंख्येचा जो लाभांश आहे या तक्त्यामधून आपल्याला दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे भारतातील लोकसंख्येचा लाभांश, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर भारतातील कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं प्रमाण दर्शवण्याचा प्रयत्न जो आहे तो या तक्त्यातून केलेला आपल्याला दिसून येतो. दुसरा प्रश्न बघा, दुसऱ्या व तिसऱ्या स्तंभांचा सहसंबंध काय. आपण जर या ठिकाणी बघितलं दुसरा आणि तिसरा स्तंभ बघा, कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर आणि तिसरा स्तंभामध्ये कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी हे दिलेलं आहे. आता दोन्हींचा सहसंबंध काय. दोन्हींचा सहसंबंध अतिशय जवळचा आहे बघा. जेव्हा कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर ज्या पद्धतीने असेल, जितकं असेल त्यानुसार त्या प्रदेशात कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी आपल्याला दिसून येते किंवा निदर्शनास येत असते. जेव्हा अकार्यशील लोकांच्या तुलनेत कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी जास्त असेल किंवा प्रमाण जास्त असेल तेव्हा थोडक्यात कार्यशील लोकसंख्येची एकूण टक्केवारीसुद्धा वाढताना आपल्याला दिसते. या उलट अकार्यशील लोकसंख्येचं प्रमाण जर अधिक झालं तर निश्चितच कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी घटताना आपल्याला एकूण लोकसंख्येत दिसेल. म्हणजेच थोडक्यात त्यांच्यामध्ये प्रमाणाची जी स्थिती असते त्यानुसार कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी जी आहे ती टक्केवारी निघत असते आणि म्हणून दोघांचा अतिशय जवळचा सहसंबंध असलेला आपल्याला दिसतो. आता तिसरा प्रश्न दिलेला आहे बघा, या सहसंबंधाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती कोणता परिणाम होतो. लक्षात घ्या, कुठल्याही प्रदेशातील कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण जेवढं अधिक तेवढी उत्पादन क्षमता जास्त, तेवढी प्रोडक्टिव्हिटी जास्त, आणि जेवढी प्रोडक्टिव्हिटी जास्त तेवढं आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना जी आहे ती चालना मिळत असते. आणि म्हणून ह्या मूळ तत्वाचा किंवा या गुणधर्माचा आपण जर विचार केला तर या सहसंबंधाचा आपण जर अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की भारतातील कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी जर आपण बघितली तर ही अतिशय चांगली आहे. अकार्यशील लोकांच्या तुलनेत कार्यशील लोकसंख्या ही नेहमीच वाढत गेलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि साहजिकच
त्याचा सकारात्मक परिणाम, चांगला परिणाम आपण ज्याला म्हणू शकतो, तो भारताच्या अर्थव्यवस्थेवरती झालेला आपल्याला दिसेल. भारताची अर्थव्यवस्था संपन्न होणे किंवा भारताची क्रयशक्ती, कार्यशक्ती वाढवून, उत्पादन क्षमता वाढवून भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास, विविध क्षेत्रांमध्ये पुरेसं मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे आपण त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करून निश्चितच अर्थव्यवस्थेला वेगवान पद्धतीने पुढं नेऊ शकतो. आणि म्हणून ह्या सहसंबंध जो आहे, हा सहसंबंधाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती चांगला परिणाम होताना आपल्याला दिसतो आहे किंवा भविष्यातसुद्धा तो होत राहील अशी अपेक्षा या ठिकाणी आपण बाळगू शकतो. चौथा प्रश्न बघा, शेवटचा आणि चौथा प्रश्न या कृतीवर आधारित दिलेला आहे. उपरोक्त प्रमाण पुढील दशकात कमी झाल्यास काय होईल? साहजिकच आहे, हे जर प्रमाण आत्ता आपल्याला दर्शवलेलं आहे, हे प्रमाण जर घटलं तर त्याचा परिणाम होईल की एकूण कार्यशील लोकसंख्येची टक्केवारीसुद्धा घटणार आहे. आणि एकूण कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी जर घटली तर साहजिकच त्याचा विपरीत परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरती आणि भारताच्या एकूण आर्थिक आणि सर्व दृष्टीने होणाऱ्या विकासावरती होताना आपल्याला दिसेल. कारण कुठल्याही प्रदेशाच्या विकासामध्ये त्या प्रदेशाची जी कार्यशील लोकसंख्या असते, कार्यप्रणव लोकसंख्या असते, यांचा हातभार किंवा यांचा आधार सर्वात मोठा असतो. त्यांच्याच बळावरती प्रदेशाचा विकास जो असतो तो होत असतो. जेवढी कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी अधिक, तेवढं साहजिकच त्या प्रदेशाच्या विकासाची गती अधिक असते. जर हे प्रमाण घटलं तर साहजिकच भारताच्या विकासाचा वेग जो आहे त्या वेगामध्ये कमतरता येऊ शकते, त्याला अडथळा निर्माण होऊ शकतो, विविध अडचणी ज्या आहेत त्यामुळे उभ्या राहू शकतात. आणि म्हणून त्याचा परिणाम जर वेग कमी झाला तर भारताच्या विकासाची गती जी आहे ती मंदावण्यातसुद्धा होऊ शकते. अशा प्रकारचं सर्वसामान्यपणे त्याच्याबद्दलचा आधार आपण या ठिकाणी मांडू शकतो. आता पुढे बघा, जी कृती आपण अभ्यासली त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. एखाद्या देशाच्या वयरचनेत होणाऱ्या बदलामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेत झालेली वाढ म्हणजेच लोकसंख्या लाभांश आहे. आता लोकसंख्या लाभांश ही संकल्पना या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे की एखाद्या देशाच्या वयरचनेत जर बदल झाला आणि त्या बदलामुळे समजा जर ती लोकसंख्येची वयरचना अशी झाली की त्यामुळे अर्थव्यवस्थेत वाढ होते, अर्थव्यवस्था वाढते, म्हणजेच थोडक्यात काय, लोकसंख्येतील कार्यशील गटाचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा लोकसंख्येचा लाभांश वाढतो. म्हणजे थोडक्यात लोकसंख्येचा लाभ होण्याचं प्रमाण, त्याचं जे काही रेशो आहे तो वाढलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. लोकसंख्या ही अधिक लाभदायी अर्थव्यवस्थेसाठी जर आपल्याला होत असेल तर तो लोकसंख्येचा लाभांश संबोधला जात असतो, म्हणजे त्याच्यापासून अधिक फायदा जो आहे तो होत असतो. हा बदल जन्मदर व मृत्यूदर कमी झाल्याने घडून येतो. आणि हा बदल जो आहे जास्ती मोठ्या प्रमाणात का दिसून येईल तर एखाद्या प्रदेशामध्ये जन्मदर कमी झाला साहजिकच आहे आणि मृत्यूदरही घटला तर साहजिकच आहे की सरासरी आयुर्मान वाढतं आणि त्यामुळे तो मधल्या गटातला जो कालावधी आहे तो पुरेसा उपलब्ध झाल्यामुळे साहजिकच कार्यप्रणव लोकांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं आणि त्यातून लोकसंख्येचा लाभांश जो आहे तो लाभांश वाढतो. साहजिकच अवलंबित लोकसंख्या म्हणजे जन्मदर कमी झाल्यामुळे अवलंबित्वाचं प्रमाण कमी होतं आणि त्यातून कार्यशील लोकसंख्येचा गट जो आहे तो वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसतं. म्हणजे कार्यशील लोकसंख्येच्या तुलनेत अवलंबित लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते कमी होत असतं. थोडक्यात बघा, लाभांश म्हणजे भागधारकांना प्राप्त झालेल्या नफ्यातील लाभ होय. म्हणजे थोडक्यात अर्थशास्त्रीय भाषेत या ठिकाणी मांडलेलं आहे की भागधारक जे आहेत म्हणजे ती संपूर्ण लोकसंख्या जी आहे त्या प्रदेशामधली, ही लोकसंख्या म्हणजे त्या अर्थव्यवस्थेचे भागधारक आहेत, त्याचे भाग शेअर आहेत. म्हणजे ती सगळ्यांची मिळून ती अर्थव्यवस्था आहे. एकूण लोकसंख्या जी असते ती एकूण लोकसंख्या त्या अर्थव्यवस्थेचे भागधारक असतात, घटक असतात. आणि जेव्हा कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण वाढतं तेव्हा त्यांच्या शेअर किंवा त्यांचं इन्कम किंवा त्यांचा नफा जो आहे तो वाढत असतो. आणि म्हणून भागधारकांना जो लाभ वाढतो किंवा नफा वाढतो हा त्या लोकसंख्येचा लाभांश संबोधला जात असतो. नफ्याचे भागधारकांमध्ये होणारे वाटप होय.
आता जो काही नफा मिळतो तो भागधारकांमध्ये एकूण लोकसंख्येमध्ये म्हणजे जे काही शेअर होल्डर आहे किंवा जे भागधारक आहे त्यांच्यामध्ये तो वाटलं जात असतं. देशामध्ये कार्यशील आणि अवलंबित लोकसंख्या असते. कुठल्या देशामध्ये जर आपण बघितलं तर लोकसंख्येचे हे 2 गट जे आहे हे साहजिकच आपल्याला पाहायला मिळतात. आणि कार्यशील आणि अवलंबित लोकसंख्येतील गुणोत्तरावरून देश आर्थिकदृष्ट्या किती क्रियाशील आहे हे ठरवता येतं. आणि त्यातून आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा कार्यशील आणि अवलंबित लोकसंख्येचं गुणोत्तर बघितलं म्हणजेच थोडक्यात कार्यशील लोकांचं संख्या किती आहे आणि अकार्यशील लोकांची संख्या किती आहेत आणि त्यावरून आपल्याला दिसेल की जर कार्यशील लोकांचं प्रमाण जास्त असेल तर साहजिकच देश अधिक क्रियाशील आहे. जर कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण अकार्यशील लोकसंख्येपेक्षा कमी असेल तर साहजिकच देशाच्या अर्थव्यवस्थेचं किंवा आर्थिक क्रियाशीलता ही कमी असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजेच कार्यशील लोकसंख्येच्या प्रमाणावरून आपल्याला आर्थिकदृष्ट्या देशाची क्रियाशीलता जी आहे ती कुठे असू शकते किंवा किती असू शकेल याचा अंदाज जो आहे तो करता येऊ शकतो. म्हणजेच कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जेवढे जास्त तेवढे या कार्यशील लोकांचा हातभार देशाच्या अर्थव्यवस्थेत जास्त असतो. साहजिकच आहे. जेवढे लोक जास्त असणार तेवढं जास्त ते काम करणार किंवा उत्पादन काढणार. जेवढं ते जास्त अधिक उत्पादन काढणार तेवढी अर्थव्यवस्था जी आहे ती वाढणार आहे आणि जेवढी अर्थव्यवस्था वाढणार आहे तेवढा देशाचा आर्थिक आणि इतर क्षेत्रातला विकास वेगाने होणार आहे. म्हणजेच थोडक्यात देशाच्या अर्थव्यवस्थेला बूस्ट करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी किंवा तिचा विकास घडवून आणण्यासाठी कार्यशील लोकांचं योगदान हे सर्वाधिक असतं. आणि म्हणून जेवढे कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण ज्या प्रदेशात अधिक तेवढा त्या प्रदेशाचा अर्थव्यवस्थेचा विकास अधिक होत असतो. कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण जेवढं कमी होत जाईल किंवा घटत जाईल तेवढं अर्थव्यवस्थेच्या विकासाला मर्यादा ज्या आहेत त्या निर्माण होत राहील. आणि म्हणून देशाच्या व्यवस्थेच्या विकासाला जर हातभार लावायचा असेल किंवा वाढवायचा असेल तर साहजिकच कार्यशील लोकसंख्येचा गट जो आहे तो त्या प्रदेशामध्ये वाढणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आणि तेव्हाच त्या प्रदेशाचा वेगाने आर्थिक विकास जो आहे तो घडून येणं शक्य आहे. जेव्हा एखाद्या देशाची लोकसंख्या एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात संक्रमित होते तेव्हा त्याचा जन्मदरात आणि मृत्यूदरात बदल होतो. लक्षात घ्या. जेव्हा लोकसंख्या साधारणपणे जर कार्यशील लोकसंख्येचा गट किंवा त्याची जी स्थिती आहे ही समांतर किंवा सारख्याच पद्धतीने पुढे त्यात फारसा फरक पडत नसेल तर साहजिकच आहे जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये सुद्धा फारसा बदल होत नाही. पण जेव्हा एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्येच्या कार्यशील आणि अकार्यशील गटाचं स्थित्यंतरातून म्हणजे त्या ठिकाणच्या एकूण स्थितीतून बदल होत असेल त्यात लक्षणीयरित्या वाढ किंवा घट होत असेल तर थोडक्यात त्याला आपण म्हणू शकतो की लोकसंख्या चा जो गट आहे वयोगट जो आहे यांच्या टप्प्यांमध्ये बदल झालेला आहे किंवा त्याच्यात एका टप्प्यातून लोकसंख्या दुसऱ्या टप्प्यात गेली आहे. आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा जन्मदर आणि मृत्यूदर या दोन्हींमध्ये लक्षणीय असा बदल घडला तर. म्हणजे लोकसंख्या प्रचंड जन्मदर आणि मृत्यूदर प्रचंड वाढला किंवा प्रचंड घटला तर त्यातून हा संक्रमणाचा टप्पा जो आहे तो निर्माण होत असतो. आणि देशाच्या वयोगट रचनेतही बदल होतो आणि त्यामुळे साहजिकच आहे जन्मदर आणि मृत्यूदर घटला की साहजिकच त्याचा परिणाम एकूण लोकसंख्येच्या वयोगटानुसार जी संरचना असते त्यामध्ये सुद्धा घडून येते. कमी जन्मदरामुळे अवलंबित लोकसंख्या कार्यशील लोकसंख्येपेक्षा कमी होते. जन्मदर जेव्हा कमी होतो साहजिकच बालकांचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे अकार्यशील लोकांचं प्रमाण कमी होतं आणि कार्यशील लोकांचं प्रमाण वाढत असतं. अवलंबित लोकसंख्या कमी व कार्यशील लोकसंख्या जास्त असल्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होतं त्या प्रदेशामध्ये. जेव्हा डिपेंडंट पॉप्युलेशन कमी होतं अवलंबित लोकसंख्या कमी होती आणि कार्यशील लोकसंख्या जेव्हा त्यांचं प्रमाण वाढतं साहजिकच अतिरिक्त माणसं जे आहेत त्या प्रदेशाला कामासाठी मिळत असतात. कार्यक्षम लोकसंख्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते आणि या मनुष्यबळाचा वापर जेव्हा मूळ क्षेत्र पूर्ण करून जे मनुष्यबळ उरतं हे उरलेलं मनुष्यबळ जेव्हा असतं या अतिरिक्त मनुष्यबळ जेव्हा उपलब्ध होतं या मनुष्यबळाचा वापर इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा त्या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला करता येतो. म्हणजे जे क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत त्यांच्याकडे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे जे क्षेत्रांमध्ये कार्य करणं त्यांना शक्य नव्हतं त्या क्षेत्रात सुद्धा कार्य करणं आता अतिरिक्त मनुष्यबळामुळे शक्य होणार आहे किंवा तशी अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे आणि त्यातून त्यांचा इतर क्षेत्रामध्ये वापर करून घेतल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाचा वेग जो आहे तो वाढवता येणं शक्य आहे किंवा वाढणं शक्य असतो.
त्यामुळे कालानुरूप दरडोई उत्पन्न वाढत जाते आणि त्यातूनच परिणाम असा होतो की जसा जसा काळ होतो, जसं उत्पादन वाढतं तसं दरडोई उत्पादन म्हणजे पर हेड आपण ज्याला इन्कम म्हणू शकतो, तो सुद्धा त्या ठिकाणी वाढत जातं. याचा आर्थिक फायदा लाभांशाच्या रूपानं सर्वांनाच मिळत असतो आणि याचं एकंदरीत दरडोई उत्पन्न सर्वांचं वाढतं म्हणजे साहजिकच एकूण प्रदेशाची संपन्नता त्या ठिकाणी वाढत असते. त्याचा लाभ जो आहे तो इतरांना इतर क्षेत्रांना सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणजे थोडक्यात लाभांश जो आहे तो सर्व घटकांना त्या ठिकाणी प्राप्त होतो असतो. लोकसंख्या लाभांशाचे फायदे आपोआप मिळत नाहीत. लोकसंख्या जी आहे जेव्हा लाभांश किंवा त्याचा फायदा जो आहे तो होत असला तर तो आपोआप मिळत नाही. शिक्षण, आरोग्य, संशोधन इत्यादी क्षेत्रात योग्य धोरणांची अंमलबजावणी एखाद्या देशातील शासन करते की नाही यावर लोकसंख्या लाभांश अवलंबून असतो. बघा, हे जीवनाचे अतिशय महत्त्वाचे क्षेत्र आहे. आपण ज्याला मनुष्यबळ म्हणतो किंवा ह्युमन रिसोर्सेस आपण म्हणतो, मानवी संसाधन आपण ज्याला म्हणतो, हे संसाधन मजबूत, कार्यक्षम, उपयुक्त जर आपल्याला बनवायचं असेल तर त्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून परिपूर्ण करणं आणि त्यासाठी वेगवेगळे क्षेत्र त्या प्रदेशाचे मजबूत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिलं क्षेत्र दिलेलं आहे बघा, शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. मानवाची कार्यक्षमता, गुणवत्ता वाढवण्याचं सर्वात प्रभावी महत्त्वाचं साधन. त्याचप्रमाणे आरोग्य हे सुद्धा कार्यक्षमता वाढवण्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. संशोधनामुळे वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण गोष्टी, तंत्रज्ञान उपलब्ध होत असतं. या क्षेत्रात जर सरकारने योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली तर उत्कृष्ट प्रकारचं मनुष्यबळ उपलब्ध होतं आणि उत्कृष्ट मनुष्यबळ उपलब्ध झालं तर साहजिकच त्या प्रदेशाचा आपण उत्पादन क्षमता ही प्रचंड वाढलेली दिसते. म्हणून ही सगळ्या गोष्टी शासन करत असतं आणि शासनाने त्या दृष्टीने कशा पद्धतीने प्रयत्न केले आहे, शासन ते करतंय की नाही यावरतीच त्या प्रदेशाचा लाभांश अवलंबून असतो लोकसंख्येचा. म्हणजे त्याचं बेनिफिट जे आहे त्या प्रदेशाला जर या पाहिजे असेल तर या सगळ्या क्षेत्रात काम करावं लागेल आणि त्यातून उपयुक्त मनुष्यबळ निर्माण करून त्यातून जास्तीत जास्त उत्पादकता मिळवली तर साहजिकच एकंदरीत अर्थव्यवस्था वाढते आणि त्यातून सगळ्यांना लाभ जो आहे तो होत असतो. म्हणून ह्या सगळ्या क्षेत्रात काम करणं आवश्यक असतं. शैक्षणिक पातळी, रोजगार, गर्भधारणेची वारंवारता, कर संदर्भातील प्रोत्साहन, आरोग्यविषयक योजना, निवृत्तीवेतन, निवृत्तीविषयक धोरणे आणि आर्थिक धोरणे यावरती सुद्धा लोकसंख्येचा लाभांश जो आहे तो अवलंबून असतात. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे घटक आहे. प्रदेशाची शैक्षणिक पातळी किती आहे, प्रदेशात असलेली लोकसंख्या प्रचंड आहे पण त्यातल्या किती लोकांकडे कार्यक्षम असूनही जर समजा रोजगाराची स्थिती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आता उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यशील लोकसंख्या आहेत पण त्यामध्ये असे अनेक लोक आहे की ज्यांना योग्य ते रोजगार प्राप्त होत नाही आणि ती कार्यक्षम लोकसंख्या असूनही जर रोजगार मिळाला नाही तर त्या लोकसंख्येचा उपयोग जो आहे तो होत नाही आणि म्हणून रोजगाराची स्थिती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. प्रदेशामधील गर्भधारणेची वारंवारता म्हणजे थोडक्यात त्याचा जन्मदर त्याच्यामुळे नियंत्रित होत असतो किंवा निश्चित होत असतो. त्यामुळे तो सुद्धा घटक महत्त्वाचा आहे आणि करसुद्धा हा एक महत्त्वाचा घटक आहे. करामुळे उद्योग किंवा इतर क्षेत्र जे आहे, वेगवेगळे क्षेत्र जे आहे यांची वाढ किंवा घट किंवा त्याची साठी अनुकूलता किंवा प्रतिकूलता निर्माण करत असतं. जेव्हा ते प्रोत्साहनपर असेल, चांगलं असेल तर उद्योगधंदे किंवा वेगवेगळे क्षेत्र वाढत असतात आणि त्यातून अर्थव्यवस्था वाढते आणि त्याचा लाभ सर्वांना होत असतो. आरोग्यविषयक योजनासुद्धा महत्त्वाच्या आहे. आरोग्य जेवढं अधिक चांगलं राहील तेवढं कार्यक्षमता अधिक राहील, कार्यक्षमता जेवढी अधिक राहील तेवढं उत्पादन वाढेल, जेवढं उत्पादन वाढेल तेवढं अर्थव्यवस्थेची गती त्या ठिकाणी वाढत असते आणि म्हणून आरोग्यविषयक योजनासुद्धा चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. निवृत्तीचं वेतन किती प्रमाणात, मग कार्यशील लोकांना किती प्रमाणात निवृत्ती वेतन, किती त्यासाठी खर्च होतो, कशा प्रकारची नेमकी स्थिती आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. निवृत्तीविषयीचे धोरणं कसे आहेत त्यानुसार सुद्धा साधारणपणे प्रदेशाच्या आपण म्हणू शकतो की लाभांशाची जी स्थिती आहे त्या स्थितीवरती परिणाम करताना आपल्याला दिसतं. म्हणजे हे सगळे घटक सर्वसामान्यपणे एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येचा लाभांश कसा असावा किंवा किती असावा यावरती प्रभाव टाकताना आपल्याला दिसतात. आता एखाद्या प्रदेशात किंवा देशात लोकसंख्या लाभांश मिळतो किंवा कसे हे खालील प्रकारे लक्षात येतो. बघा,
एखाद्या प्रदेशाला लोकसंख्या मिळतो की नाही किंवा कसं मिळतो हे आपल्याला या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहेत, त्याच्या आधारून समजून घ्यायचं. बघा, पहिला मुद्दा दिला आहे, वैयक्तिक बचत वाढते व ती अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते. आता जेव्हा एखाद्या प्रदेशामध्ये इंडिव्हिज्युअल आपण सेविंग म्हणतो ती जर वाढत असेल, वैयक्तिक बचत जर वाढत असेल, तर साहजिकच ही बचत जेव्हा एकत्रित होते, एका ठिकाणी जमा होते आणि त्यातून जे काही मोठ्या भांडवलाचे किंवा उद्योगांची निर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेलं भांडवल जे आहे ते त्याच्यातून जर प्राप्त होत असेल, तर साहजिकच प्रदेशाच्या विकासाला त्यामुळे चालना मिळत असते. म्हणजे अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी हे भांडवल चालना देऊ शकतं. म्हणून वैयक्तिक बचत जी आहे ती वाढणं आवश्यक असतं. त्यानंतर पुढे बघा, मुलांची संख्या कमी असल्यामुळे पालक यांच्या शिक्षणाकडे लक्ष देतात. अशा प्रकारे मानवी कुशल भांडवल तयार होते. बघा, मुलांची संख्या कमी असेल तर मुलगा 1 किंवा 2च असेल तर त्यांचं चांगल्या पद्धतीने शिक्षण करणं, संगोपन करणं पालकांना शक्य होतं. त्यांच्या क्षमतेत किंवा कुवतीत बसतं. आणि जेव्हा तशा चांगल्या पद्धतीने त्यांचं शिक्षण किंवा संगोपन केलं तर साहजिकच चांगले भविष्यातील चांगले नागरिक जे आहेत ते निर्माण होतात, कुशल कामगार जे आहेत ते निर्माण होऊ शकतात आणि तेच पुढे देशाचे आधारस्तंभ असतात किंवा त्या प्रदेशाचे महत्त्वाचे भागधारक असतात किंवा महत्त्वाचे उत्पादकसुद्धा असतात आणि त्यामुळे ते एक महत्त्वाचं भांडवल आहे. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, महिला कार्यशील व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्यास त्या देशाचा आर्थिक विकास वाढीस हातभार लागत असतो. बघा, एकूण प्रदेशातील लोकसंख्येचा आपण सरासरी जर विचार केला, साधारणपणे ते कमी अधिक असतो, पण सरासरी जर आपण बघितलं तर अर्धी लोकसंख्या ही महिलांची आहे. आणि जर ही अर्धी लोकसंख्या जर एखाद्या प्रदेशातली जर ती सक्षम नसेल, कार्यशील नसेल, गुणवत्तापूर्ण नसेल, तर साहजिकच त्या अर्ध्या लोकसंख्येचा पुरेसा किंवा चांगला उपयोग होऊ शकत नाही आणि मग त्यामुळे त्या प्रदेशाच्या एकूण उत्पादनामध्ये, विकासामध्ये मर्यादा ज्या आहेत ते निर्माण होऊ शकतो. पण एखाद्या प्रदेशात महिला जर तशात अर्धी लोकसंख्या महिलांची आहे आणि त्या जर कार्यशील असेल, सक्षम असेल, आर्थिकदृष्ट्या संपन्न बनलेल्या असेल, तर साहजिकच त्या प्रदेशातील जास्तीत जास्त लोकसंख्येचा वापर अर्थव्यवस्था करते असा अर्थ होतो आणि त्यातून त्या प्रदेशाची आर्थिक संपन्नता वाढते, आर्थिकदृष्ट्या आणि अर्थव्यवस्थेला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात चालना मिळत असते आणि त्या ठिकाणी विकास जो आहे तो घडून येण्यास मदत होत असते. चौथा मुद्दा दिला बघा, अवलंबित्व गुणोत्तर कमी झाल्याने दरडोई उत्पन्न वाढते. साहजिकच आहे, जेव्हा कार्यशील लोकसंख्या जास्त असेल आणि अकार्यशील लोक कमी असतील तेव्हा अवलंबित्वाचं प्रमाण घटणं, कमी होणं आणि जेव्हा अवलंबित्वाचं प्रमाण कमी होतं तेव्हा साहजिकच आहे की दरडोई उत्पन्न म्हणजेच त्या कुटुंबामधलं, त्या प्रदेशामधलं दरडोई जे उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढताना आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारची लोकसंख्या लाभांशी संकल्पना आणि ती कशा प्रकारे आहे आणि कशा पद्धतीने मिळत असते त्याची सर्वसामान्यपणे संकल्पना कशी, अर्थशास्त्रीयदृष्ट्या त्याचं विश्लेषण कसं, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. त्यांनी आणखी एक कृती आपल्यासमोर दिली बघा, करून पहा. तक्ता 2.2 चा अभ्यास करा आणि त्या तक्त्याच्या आधारावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती उत्तरं आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. आता हा तक्ता बघा, 2.2 हा तक्ता आपल्यासमोर या ठिकाणी दिलेला आहे. या तक्त्यामध्ये 2च स्तंभ आहेत, 2च कॉलम दिलेले आहेत. एका पहिल्या मध्ये दिलेलं आहे देश, वेगवेगळ्या देशांची नावं दिलेली आहेत आणि दुसऱ्यामध्ये सेवानिवृत्ती वयाबाबत सुधारणांची अंमलबजावणी किंवा विचाराधीनता दिलेली आहे. सर्वसामान्यपणे बघा, पहिल्यामध्ये देश दिला आहे, वेगवेगळ्या देशांनी त्यांचे देशातील नागरिकांची सेवानिवृत्तीची जी वय आहे ती सद्यस्थितीला किंवा भविष्यात विचाराधीन आहे की सर्वसामान्यपणे भविष्यामध्ये कशा पद्धतीने त्याच्यामध्ये वाढ किंवा घट करायची आहे ती त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. किती वर्षांचं त्यांचं रिटायरमेंट असावं किंवा सद्यस्थितीला आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता पहिला या ठिकाणी देश दिला आहे बघा, जर्मनी. जर्मनीमध्ये जर आपण स्थिती बघितली तर सेवानिवृत्तीचं वय 2023 पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढवून 66 आणि 2029 पर्यंत ते 67 केलं जाईल. म्हणजे 2023 पर्यंत हे वय टप्प्याटप्प्याने वाढवून 66, सद्यस्थितीला जर ते 60 असेल ते वाढवत जाऊन 66 पर्यंत करायचं आणि 2029ला ते 67 पर्यंत नेऊन पोचवायचं. म्हणजे जे व्यक्ती आज 60व्या वर्षी रिटायर होत आहेत किंवा 61व्या 62व्या वर्षी रिटायर होत आहेत ते व्यक्ती पुढे 2029मध्ये 67 वय होईपर्यंत कार्यशील राहतील, त्यानंतर ते रिटायर होतील, अशी त्याचा अर्थ जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. दुसरा देश दिलेला आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने.
यांनी 1960मध्ये किंवा त्यानंतर जन्मलेल्या लोकांसाठी सेवानिवृत्तीचं वय टप्प्याटप्प्याने वाढवत जाऊन 67 वर्ष केलं जाईल. म्हणजेच 1960 नंतर जे काही जन्माला आलेले आहे त्या लोकांना सर्वसामान्यपणे म्हणजे सद्यस्थितीला जे कार्यशील लोक आहेत त्यांचं रिटायरमेंट जे आहे किंवा सेवानिवृत्तीचं वय हे 67 करण्याचं मुद्दा जो आहे तो अमेरिकेमध्ये, USA किंवा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये विचाराधीन असलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर युनायटेड किंगडम बघा, पुरुष व महिला या दोघांनाही सेवानिवृत्ती वेतनाचे वय ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढवून 66 व 2026 पर्यंत 26 ते 28 दरम्यान 67 करण्यात येईल. म्हणजे तिथं सुद्धा 66 ते 67 करण्याचा विचार जो आहे तो निश्चित झालेला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 2023 पर्यंत हे वय 67 करण्यात येईल. म्हणजे पुढच्या 3 वर्षापर्यंत ऑस्ट्रेलियात राहणारे लोक रिटायर जे आहेत ते 67 वर्ष होतील. चीनमध्ये 2045 पर्यंत 65 वर वाढवण्याची योजना आहे. पुरुष आणि महिला दोघांसाठी 65 वर्षापर्यंत तिथं काम करणं शक्य आहे. जपानमध्ये सेवानिवृत्तीचं वय 70 पर्यंत वाढवण्यात जपान सरकार विचाराधीन आहे. म्हणजे तिथलं वय तर अगदी 70 पर्यंत नेण्यास ते तयार आहे रिटायरमेंटचं वय. भारतामध्ये सेवानिवृत्तीचं वय सरासरी 60 वर्ष आहे. आपल्याकडे जर ॲव्हरेज सेवानिवृत्तीचं वय बघितलं भारतात सद्यस्थितीला तर ते 60 आहे. आणि आस्थापनेनुसार म्हणजे स्थितीनुसार किंवा प्रदेश किंवा आपण ज्याला म्हणू शकतो की क्षेत्रानुसार ते 55 ते 65 असे बदलते प्रमाण आढळते. म्हणजे काही ठिकाणी ते काही क्षेत्रांमध्ये ते 55 पण आहे तर काही क्षेत्रांमध्ये ते 65 पर्यंत सुद्धा गेलेलं आपल्याला दिसून येतं. तर भारतामध्ये सरासरी 60 आहे. 55 ते 65च्या दरम्यान क्षेत्रानुसार काही बदल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने हा तक्ता आहे. या तक्त्याच्या आधारे आपल्याला काही प्रश्न त्यांनी विचारलेले प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे. बघा, वरील तक्ता काय दर्शवतो? वरील तक्त्यामध्ये सर्वसामान्यपणे विविध देशातील सेवानिवृत्तीचे वय जे आहे ते वय दर्शवण्याचं काम करताना आपल्याला दिसतो. म्हणजे सेवानिवृत्तीची स्थिती सद्य किंवा विचाराधीन असलेली स्थिती हे दर्शवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. दुसरा प्रश्न आहे, विकसित आणि विकसनशील देश असे या देशांचे वर्गीकरण करा. आता यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला दिसतं की जर्मनी असेल, अमेरिकेची संयुक्त संस्थाने असेल, युनायटेड किंगडम असेल, हे देश जे आहे हे देश विकसित देश आहे. ऑस्ट्रेलिया, चीन हे देश विकसनशील आहे. जपान हा विकसित देश आहे आणि भारत हा विकसनशील देश आहे. म्हणजेच यामध्ये भारत, चीन किंवा ऑस्ट्रेलियासारखे मोजके देश सोडले तर बाकी सगळे विकसित देश असलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. पुढचा प्रश्न आहे, सेवानिवृत्तीच्या तिसरा प्रश्न या देशांमध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यामागील कारणे कोणती असू शकतात? साहजिकच आहे. काय कारणं असू शकतात? तर कार्यशील लोकांची टक्केवारी किंवा प्रमाण कमी असणं, आवश्यकतेपेक्षा किंवा गरजेपेक्षा कमी मनुष्यबळ उपलब्ध असणं, ह्या कारणामुळेच कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण कमी असल्यामुळेच सेवानिवृत्तीचं वय वाढवलं जातं आहे. किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो की सरासरी आयुर्मान वाढल्यामुळे लोकांची कार्यक्षमता वाढलेली आहे आणि कार्यक्षमता वाढल्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणात जेव्हा ही अवलंबित लोकसंख्येचं प्रमाण वाढू नये किंवा खूप मोठा काळ जर सरासरी आयुर्मान वाढल्यानंतर 60 वयाचा व्यक्ती रिटायर झाल्यानंतर तो जर 90 वर्षापर्यंत जगत असेल म्हणजे पुढचं 30 वर्ष जर तो अवलंबित लोकसंख्येमध्ये मोडत असेल तर तो एकूण अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक आहे. म्हणून त्यातला जास्तीत जास्त त्या मनुष्यबळाचा उपयोग जास्तीत जास्त अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी विकासासाठी करून घेतला तर निश्चितच अर्थव्यवस्थेला प्रेरणा किंवा चालना त्या ठिकाणी मिळू शकते. आणि म्हणून हे देश जे असतात हे देश प्रामुख्याने आपली कार्यशील लोकसंख्येची जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी हे सेवानिवृत्तीचं वय जे आहे ते वाढवताना आपल्याला दिसतात. ही कारणं त्यामागे असू शकतात. पहिलं तर आहे खर्च कमी करणं, अवलंबित लोकसंख्येचं प्रमाण कमी करणं. दुसरं उत्पादन वाढवणं. आणि तिसरं आपण ज्याला म्हणू शकतो आपली जी गरज आहे ती गरज पूर्ण करणं, यासाठी हे सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याची कारणे असू शकतात. चौथं प्रश्न दिले बघा, सेवानिवृत्तीच्या वयातील वाढीच्या संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? आता साहजिकच आहे, जेवढा सेवानिवृत्तीचं वय वाढवलं जाईल तेवढं कार्यशील लोकांचं प्रमाण जे आहे ते वाढवलं जाईल. समजा एखाद्या देशामध्ये आपल्याला असं दिसून येईल की
लोकसंख्येमध्ये कार्यशील लोकांचं प्रमाणच कमी आहे, त्या देशामध्ये सेवानिवृत्तीचं वय वाढणं हे उपयुक्त ठरेल, चांगलं ठरेल, फायद्याचं ठरणार आहे. का? कारण जास्तीत जास्त काळ या लोकांकडून काम करून घेतल्यामुळे किंवा कार्यशील ही लोकसंख्या असल्यामुळे अवलंबित लोकसंख्येचं प्रमाण साहजिकच कमी होणार आहे. पण ज्या देशामध्ये मुळातच कार्यशील लोकांचं प्रमाण खूप जास्त आहे, म्हणजे तो रोजगाराची क्षमता कमी असेल, तिथं मात्र त्याचा विपरीत परिणामसुद्धा आपल्याला दिसू शकतो. 5वा प्रश्न बघा. चीन 2045 पर्यंत सेवानिवृत्तीचं वय वाढवण्यावर का विचार करत असेल? साहजिकच आहे, तिथं कार्यशील लोकांचं प्रमाण कमी होत आहे आणि अकार्यशील लोकसंख्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि साहजिकच त्याचा परिणाम उत्पादन क्षमतेवरती होत आहे आणि ती भरून काढण्यासाठी सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याचा विचार चीन करत असेल. 6वा प्रश्न दिला बघा. विकसित देशातील ही उदाहरणे विचारात घेतल्यास भारताने सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे आवश्यक आहे का? याबद्दल तुमचं मत व्यक्त करा. साहजिकच भारताची जर स्थिती आपण बघितली, उत्पादनाची साधने, रोजगाराची स्थिती आणि भारताची एकूण लोकसंख्या यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भारताकडे कार्यशील लोकसंख्या आहे. आधी असलेल्या कार्यशील लोकसंख्येचा पूर्णपणे वापर करून घेणे आणि त्यानंतरही गरज वाटत असल्यास सेवानिवृत्तीचं वय वाढवण्यास हरकत नाही. पण सद्यस्थितीला जर आपण बघितलं तर तशी फारशी आवश्यकता जी आहे ती आवश्यकता आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. कारण मुळातच आपली कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे किंवा चांगल्या प्रमाणात आहे आणि या कार्यशील लोकसंख्येचा पुरेसा वापर अजून आपल्या देशात, कारण बेरोजगारीची समस्या जर आपण बघितली तर प्रचंड आहे. म्हणजेच असलेली कार्यशील लोकसंख्याच आपण पुरेशी वापरत नाही आहोत आणि त्यानंतर यांचं जर सेवानिवृत्तीचं वय वाढवलं तर त्याचा फारसा फायदा होणार नाही, कारण विशिष्ट वयानंतर कार्यक्षमतासुद्धा घटते आणि त्यामुळे असं विचार करणं सद्यस्थितीला भारतासाठी उपयुक्त नाही. भविष्यामध्ये जर गरज पडली आणि कार्यशील लोकसंख्येचा उपयोग झाल्यानंतर सुद्धा संसाधनेचा वापराअभावी राहत असतील किंवा मनुष्यबळ कमी वाटत असेल तर त्यावेळेस निश्चितच आपण लोकसंख्येचा सेवानिवृत्तीचं वय जे आहे ते वाढवण्याचा विचार जो आहे तो करू शकतो. तर अशा पद्धतीने सर्वसामान्यपणे याबद्दलचं मत जे आहे ते मत आपण या ठिकाणी मांडू शकतो. आता याबद्दलचं थोडंसं यामध्ये शेवटचा प्रश्न दिला बघा. वयोरचना, आयुर्मान आणि देशाची आर्थिक स्थिती यांच्या सहसंबंधांचा निष्कर्षात्मक टिप लिहा. आता या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या, वयोरचना असेल, आयुर्मान असेल आणि देशाची आर्थिक स्थिती, यामध्ये वयोरचना आणि आयुर्मान याचा देशाच्या आर्थिक स्थितीवरती खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. वयोरचनेमध्ये जेव्हा कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण जास्त असेल आणि अवलंबित लोकसंख्येचं प्रमाण कमी असेल, म्हणजे 15 ते 60 वयोगटाचं प्रमाण जेव्हा जास्त असेल आणि 0 ते 15 किंवा 60 नंतरचं जे वयोगट आहे यांचं प्रमाण कमी असेल तर देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी किंवा विकास घडवून आणण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. या उलट अवलंबित लोकसंख्येचं प्रमाण जास्त असेल, कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण कमी असेल तर त्या प्रदेशाच्या आर्थिक विकासावरती विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसतो. आयुर्मानसुद्धा सरासरी आयुर्मान एखाद्या प्रदेशाचं चांगलं असेल तर निश्चितच कार्यशील लोकांचं उपलब्धता या अशा प्रदेशात चांगली असते आणि कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण चांगलं असेल तर साहजिकच देशाची आर्थिक स्थिती जी आहे ती संपन्न होऊ शकते. अशा पद्धतीने आपण याला आणखी काही मुद्दे जोडून याचं विश्लेषण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर अशा पद्धतीने हा तक्ता जो आहे, ही कृती जी आहे ती आपण समजून घेतलेली, याचं थोडंसं भौगोलिक स्पष्टीकरण आपल्यासमोर मांडलेलं आहे. आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. बऱ्यापैकी या संकल्पना आपल्या लक्षात आलेल्या आहेत किंवा जी माहिती आपल्याला समजून घ्यायची आहे, लोकसंख्येचं प्रमाण, वयोगटानुसार कार्यशील लोकसंख्या आणि त्याचा देशाच्या आर्थिक स्थितीवर होणारा प्रभाव, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. पण थोडंसं अधिक विस्तृतपणे बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया. बघा, तक्ता 2.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे हे देश सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करत आहेत किंवा करण्याचा विचार करत आहे, म्हणजे काही करत आहे, काही करण्याच्या विचारात आहे, अशा प्रकारे स्थिती आहे. वृद्ध वयोगटातील लोकसंख्या वाढल्यामुळे सेवानिवृत्ती वेतनाचा निधी व अन्य तरतुदी व वैद्यकीय सुविधांवरती दबाव पडतो. साहजिकच सरकार असा निर्णय का घेतात? कारण सरासरी आयुर्मान वाढलेलं आहे
आणि सरासरी आयुर्मान वाढल्यामुळे साहजिकच वृद्ध लोकसंख्येचा उपस्थिती जी असते त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढते किंवा निर्माण होते. आणि त्यामुळे अशा लोकांना निवृत्त झाल्यानंतर सुद्धा सेवानिवृत्ती किंवा पेन्शन आपण ज्याला म्हणतो, वेतन, सेवानिवृत्ती वेतन जे आहे ते द्यावं लागतं, त्याबद्दलचा निधी द्यावा लागतो आणि त्यासाठी खर्च करावा लागतो. आणि त्याचप्रमाणे अन्य तरतुदी आहे, वैद्यकीय सुविधा जे आहे ते वाढत जातं. त्यामुळे सरकारचा प्रचंड खर्च होत असतो आणि त्यामुळे तो खर्च कमी करण्यासाठी साहजिकच त्या लोकांना जर आपण कार्यशील गटामध्ये म्हणजे सेवानिवृत्तीचं वय वाढवलं, तसा एवढा आपला जो खर्च आहे किंवा इतर निधी जो आहे तो आपल्याला कमी करावा लागतो. म्हणून तसा विचार ते करत असतात. म्हणून अनेक देशांनी सेवानिवृत्तीचं वय वाढवण्यास सुरुवात केली आहे. हे त्यातलं एक कारण या ठिकाणी दिलं आहे. लोकांचे आयुर्मान वाढत असल्यामुळे असल्यामुळे वृद्धांची संख्या वाढत आहे. साहजिकच आयुर्मान वाढत असल्यामुळे वृद्धांची संख्यासुद्धा एकूण लोकसंख्येमध्ये वाढताना आपल्याला दिसते. लोक अधिक वयापर्यंत काम करू शकतात. सद्यस्थितीला जर आपण बघितलं तर अलीकडच्या आरोग्यविषयक जागरूकतेमुळे सुदृढ आरोग्य जे आहे ते चांगलं ठेवण्यास मदत त्या ठिकाणी झाल्यामुळे लोकांची कार्यक्षमता वाढलेली आहे. म्हणून आता लोक जास्त वयापर्यंतसुद्धा काम करू शकतात आणि त्यामुळे सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याचा विचार आहे. जपानमधील आयुर्मान सुमारे 84 वर्ष आहे. सरासरी जर आपण बघितलं तर जपानमधला व्यक्ती 84 वर्ष आयुष्य जगतो. येथील सेवानिवृत्तीचं वय सध्या 60 आहे. पण ते आता वाढवून 70पर्यंत नेण्याचा विचारात सरकार आहे. कारण जे वाढलेलं सरासरी आयुर्मान आहे त्या विचार करता जर तेथील लोकांनी जास्तीत जास्त काळ जर कार्यशील गटामध्ये राहिलं तर देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होऊ शकतो. या ठिकाणी लोकसंख्येच्या आणखी काही वैशिष्ट्यांचा विचार करायला हवा. तो म्हणजे वयोरचना. वयोरचनेचा विचार करता या देशामध्ये लहान मुले आणि युवकांचं प्रमाण कमी आहे किंवा कमी होत आहे. म्हणूनच या देशांनी सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याचा विचार केला. आता पहिलं तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या बघितलं त्या ठिकाणी वेतन किंवा निवृत्ती वेतन सेवा, वैद्यकीय सेवा इत्यादी होणारा खर्च कमी करण्यासाठी. दुसरं, सरासरी आयुर्मान वाढल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना कार्यशील गटामध्ये घेण्यासाठी. हा पहिला भाग होता की ज्याच्यामुळे सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याचा विचार केला होता. दुसरं कारण या ठिकाणी दिलेलं आहे की वयोगटानुसार रचना जर आपण बघितलं तर या देशांमध्ये लहान मुलांचं आणि वृद्धांचं प्रमाण तुलनेने तरुणांच्या किंवा युवकांच्या किंवा कार्यशील गटापेक्षा वाढताना आपल्याला दिसतं आहे. आणि त्याच्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी साहजिकच सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याचा विचार या देशांमध्ये केला जात असतो. चीनमध्ये जर आपण बघितलं तर बघा सेवानिवृत्तीचे वय 2045 मध्ये बदलले जाईल. 2045पर्यंत हे वय बदलण्याचा विचार आहे. कारण त्या सुमारास तेथील वयोरचनेमध्ये बालक व युवकांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. 2045मध्ये चीनचा जो जन्मदर आहे तो प्रचंड प्रमाणात या मधल्या काळात घटल्यामुळे पुढच्या काळात चीनमध्ये बालकांचा आणि युवकांचं प्रमाण कमी होणार आहे आणि वृद्धांचं प्रमाण वाढणार आहे. आणि त्यामुळे 2045पर्यंत साहजिकच त्यांना निवृत्तीचं वय वाढवण्याचा विचार जो आहे तो त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतील. भारतात देखील आयुर्मान वाढत जाण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता तसेच युवक आणि बालकांच्या वाढत्या प्रमाणाचा देखील विचार केला पाहिजे आणि त्यानुसार सेवानिवृत्तीच्या वयाचा विचार जो आहे तो करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने लोकसंख्या लाभांश किंवा लोकसंख्येत असलेल्या कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं स्थिती जी आहे ती स्थिती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2 संकल्पना या ठिकाणी समजून घेतल्या. पहिली संकल्पना आपण सर्वसामान्यपणे लिंग गुणोत्तर ही समजून घेतली. त्यामध्ये प्रदेशातील एकूण लोकसंख्येमध्ये स्त्रियांचं पुरुषांच्या तुलनेत प्रमाण किती आहे ते आपण बघितलेलं आहे. आणि दुसरा गट लोकसंख्या लाभांश हा आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. अशा पद्धतीने हे 2 मुद्दे आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा जो मुद्दा आहे तो समजून घेणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.